तू काय येडी का तुला कळत नाही का माझ्या रिक्षात एक तर कस्टमर आहे इथं ट्रॅफिक आहे मला गाडी चालवायची ठेव ना फोन तू वा ना दे बर काय रिक्षा आली अय गरीब रिक्षा थांबव काम का तू ओ ही कोणची पद्धत आहे रिक्षाच्या खाली जाताना चल वाड्या पार्कला सोडा मला ओ रिक्षा पुले कस्टमर आहे नाही जमणार फालतू मला करणं काय चला खरी निघा ना जितके हानी ना चला काय तोंडवरून पाय निघा जा चला अरे काय दमदाटी आहे चल रिक्षा काढ लवकर चल बसा मुंगीला आपला ट्रॅक्टरच धरला राव काहीतरी करावं लागेल आपल्याला अरे तुम्हाला आखली नाही लोकेशन नेट लावलं नाही चला पोलीस स्टेशनला जावं लागेल आता पोलीस स्टेशन बिलिंग स्टेशन मी नाही जात तिथं तुम्हाला मी वाड्या पार्कला सोडीन तुला सटकू काय भांगारण करू नको बरं का बाबा मला नाही जमणार तुमच्या नका पोलीस स्टेशन मी यायला एक तर गुढी पाडवा आलाय मला माझ्या कालीन तिला मोबाईल घ्यायला लावला गिफ्ट बावळा का रे तू आमचं काम कर आधी तुला डायरेक्ट एकदम स्वस्तात आणि ऑफर मध्ये मोबाईल घेऊन देतो तुम्ही दिसाय कसे आडले तरी म्हणाले चांगले माणसं आहे राव बाळा ऑनलाईन ऑफर खूप चालू आहे आपण ऑनलाईन मोबाईल घेऊ काले काय तू गुडघ्यात मेंदू आहे का तिथे ऑनलाईनच्या नको आधी लागू 10,000चा मोबाईल असला की 9,999 लावित म्हणते वापरे गोपी शेठ पाडव्यानिमित्त कोणता बी स्मार्टफोन खरेदी करा 5,999 रुपयापर्यंत हमखास एक गिफ्ट भेटणार आहे. मुकुंद शेठ पाडव्याची ऑफर सांगा भांगाराला आणि हप्त्याची सिस्टीम काय मुकुंद शेठ गोपी शेठ आहे ना बजाज फायनान्स वर 0 डाऊन पेमेंटची ऑफर आहे प्लस 24 महिन्यापर्यंत नो कॉस्ट ईएमआय सुद्धा करू शकता. क्रेडिट कार्डवर 10% पर्यंत कॅशबॅक ऑफर भेटणार आहे. शिवाय तिथे बी नो कॉस्ट ईएमआय करू शकता. आणि जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नसेल तर युपीआय थ्रू सुद्धा तुम्ही 10% पर्यंत कॅशबॅक ऑफरचा फायदा घेऊ शकता. या सर्व ऑफर आपल्याकडे चालू आहे. गोप्या अरे मोबाईल एवढे ऑफर चालू आहे दे ना एखादा मोबाईल घेऊन तिला आपल्याला पोलीस स्टेशनला बी जायचंय परत. मुकुंद शेठ करून टाका आपल्या नावाची फाईल तेवढ्यात आपला गुढी पाडवा पण साजरा होऊन जाईल. हॅलो काळे झाली बर का घेतलंय तुला गिफ्ट. बिना तिकीटचा हार शिरतो काय इथून बाहेर तरी एकदा भेटला ना परत तू जिंदगीत कुठे जायचं नाही बाहेर भेटला एकदा. अरे भिकारी परत आला काय हा ना कोणाच्या बापाला भेटणार नाही कोणचा बायकाला आला तरी गोपी शेठ आज निवांत पाहुणार. तुम्ही सोकून ठेवलाय हो भांगार. अरे उन्हाळा आलाय करू दे मजा त्याला. मधलं सगळ्यात मोठं वॉटर पार्क आहे. वरून इथे 4 पूल आहे. बारकाले पोरांना सेपरेट पूल आहे ना. आता नमस्कार आम्ही भाऊ आनंद बंद वॉटर पार्क मध्ये आला नादच खोळवून गेला. काही भांगार लोक फुकट शिरले. ओ मुंगीलाल तू बघा तुम्हाला भांगार म्हणतोय. मुंगीलाल मी तुम्हाला भांगार म्हणन का बावळाट बिवळाट ठीक आहे त्या गोष्टी भांगार नाही ना भांगार म्हणजे लगेच भांगार म्हणायचं का. मला भांगार म्हणतो का चालू अरे काय किंमत बिंमत आहे का ना बघा तो काय काला. अरे माझ्या नादी लागलं आता काय सोपं नाही राहिलं भांगार नाही राहिलो आपण. अरे गोंधळच झाला गाड्या. मुंगीलाल काय आलं अरे माझे कपडेच कोणतरी चोरून घेऊन गेले. आता या म्हणा भोंगले ऐक ना मोठा कुर्ता येईन का कोणाला तुझ्या घरात. अरे आज काय तू वाचत नाही शेवटी आता सापडलाच का नाही. सरपंच कमीने कुत्ते माझेच लोक माझ्या विरोधात उभे करतो का. सदा काका चला आता कागदपत्र अंग त्याला आता तुला कोण वाचवीन. होय अरे तो आला. दादा भाऊ मी आलो. दादा भाऊ धरा ही लेवल पॅन या लाईनची लेवल दाखवून द्या. मी पेलोय लेवल एक एकाच्या डायरेक्ट फाईट ठेवल. ते मला बाकी जरा काय सांगू मला माझ्या नावाची जमीन पाहिजे तुम्ही मला अंगठ्या द्या मला सरपंचाला ऐकायची. अरे आजा पंजांना कमावलेली जमीन तू अपितो होय रे. मारला का तू एवढी हिंमत. तू गावचा सरपंच त्या लहान पोराला फसून जमीन घेतो होय रे. आता मी पेलोय लेवल. कोणी जर म्हणला थर्मोगॉलची बॉडी तर त्याच्या डायरेक्ट बुक्का ठेवल. अरे ज्याची आहे लेवल तेच पेतो फक्त लेवल. अगं तुला 5 वेळा सांगितलं आपलं लग्न नाही होऊ शकत तिथं मी गाड्या पुसायला. गरीब सनी भाऊला ना आम्हाला इव्हेंटला जायचं तू गाड्या कधी पुसणार आहे. यार भाऊ सन्नी भाऊ आपल्याला काय नाही म्हणत तू कोण आहे. गोप्या किती वेळ वेटिंगला थांबवतो लोक माझ्यासाठी थांबते तू मला थांबवतो काय. दादा गरीबाची लेवल 0 आहे म्हणून पांचटपणा करताय. गेटवर एखादा सिक्युरिटी वाढ असल्या लोकांना काही जाऊन देऊ. आपल्या सोन्यासारख्या गाडीला सोन्यासारख्या चमकीत होतो म्हणून उशीर लागला. अभि चल आपल्या गाड्या काढ सगळे. सनी दादा आज आपण गाड्या अशा घेऊन जाऊन तापा घेऊन गेलो का डायरेक्ट भांगार लोकांना थोबाडात धुरायला
घोडा त्यांनी पाहिजे आज कोणता वाला लेके जाणे का घोडा. गोप्या अख्खा तापच न्यायचा आज. भाऊ विषय लेवलचा तुमसारख्या गरीबाला नाही कळायचे. भाऊ सांगा त्याला आतला जमत नाही तर आज स्वतः गोपी शेट तुमच्या सगळे येणार आणि नाच वाढणार. चला लवकर. दादा आज मी गाडी चालवतो, तुम्ही मस्त पैकी माग बसा. भाऊ या माग इथं माग बसा. ए तू तो दरवाजा हाताने उघड. बसा बसा बसा. गर्दी न करो, इथं तिकडे लाईनीत उभे राहा. ए बाबा अर्कावर जाकी धरून दाबायची ताट काढला ना जीव पार पटापटा उरका नाही. इथं फक्त 3च टाक्या शिल्लक आहे. तुला जर डायरेक्ट टाकी लागत असेल तर 5,000 एक्स्ट्रा लागतील. आम्हाला काय दिवसभर काम धंदे हाय का नाही का? ह्या टाक्यात बोकडी घेऊन बसायचं आम्ही इथं. 5,000 रुपये आयफोनच्या डाऊन पेमेंट साठी आठवले होते. आता गॅसची टाकीत 5,000ला झाली का? अय भिकारी, तुला जर जमत नसेल तर घरी जा आणि चुलीव करून खा. ए बाबा चुलीवरती स्वयंपाक बनवून खाईन पण मोबाईलच घेईन. ए अभि, कशाला कस्टमर सोडितो? इकडे 5,000 रुपये आम्हाला इथं कॅश मध्ये मोजून दे आणि तुला मोबाईल घेऊन देतो. काय टेन्शन घेऊ, चल. करत का काय? चला मग लगेच. शेट यांच्यासाठी आपण नाही करणार, मग कोण करीन? अरे मग खिशात 1 रुपया सुद्धा राहिलेला नाही. मला तुम्ही आयफोन तसा देत असेल तर सांगा. अरे थांब ना, तुला कदा म्हणे का ना काय? याला सोन्याचं ताट जरी दिलं ना, हे भिकच मागणार आहे. मुकुल शेट आपल्याला आयफोन पाहिजे नाही, पण 0 डाऊन पेमेंट होईल का? भेटन ना अभिषेक, कोणताही आयफोन 0 डाऊन पेमेंट वर भेटन. 24 महिन्यापर्यंत नो कॉस्ट EMI करू शकता. प्लस बजाज फायनान्स वर 35 रुपयापर्यंत कॅशबॅक ऑफर सुद्धा भेटणार आहे आणि क्रेडिट कार्ड वर 4,000 पर्यंत कॅशबॅक ऑफर सुद्धा असणार आहे. चला देऊन टाका एक मोबाईल. परत गॅसची टाकी घेतली, घरी जाऊन भाकरी बनवून खायची. अरे मोबाईल भागात टॉपचा विषय. भंगार कोणाच्या नादी लागतो? तुम्हाला अक्कल आहे का? अरे आता आम्ही गरीब राहिलेलो नाही. तुम्हाला काय करायचंय करा. खुप्यात बुक्का घालून नाही, तुझे दात पाडले तर तिथून पुढं. नाही नाही आता मला तू यातला दमत बघायचंय. तुला लाईव्ह लोकेशन टाकतो, तू ये बरं इथं. गोपे ये बाहेर तू. ए फोन ठेवतो आम्हाला एवढे काम नाही. तुझ्यासाठी काय टाइम आहे का? जास्त थोबाड सुटलं काय? टोपल्यात भाकरी नाही आपल्या, तुम्ही आमच्या चवा घाली तर काय? तू लावला गोपीच्या कॉलरला हात, पण मला नाही वाटत तू आता घरी जा. भाऊ अरे गोपी, नाही नाही ये ना आता ये ना. भाऊ ये बघा. अभि काय भानगड रे? अहो दादा काय नाही, गावाकडचा मित्र आहे, चेष्टा मस्करी चालूच असती. अहो दादा काय चार मस्करी याच्या आधी याच्या कामाला तुम्हाला त्यांनी इकडे आकलून दिले. अहो काय नाही दादा, तुम्हाला मी लेवल घेऊन आलतो. अरे हात लेवलचा विषय. अरे इथं लोक कंटेनर खाली करतात आणि तू चिकटवाणी एकच बाटली घेऊन आला का? अरे आपले लेवल नाही कशाला बोलावं रे दादा, पुढच्या कंटेनरच घेऊन येतो. चला अभि लेवलचा विषय लयच भारी आहे रे. संकटाला बळ देई अवतार देवाचा, तेव्हा दिली हाक उद्धार कराया. आभाळाची छाया तुझी समुद्राची माया. आजपर्यंत आज कसं नाही झालं का? गोपी कोणी का? उतर खाली उतर. येड्यात बिड्यात काढतो काय आम्हाला? ओ तोंडचा बोलून बोला. आपण नाही काढत कोणाला येड्यात. आणि मुंगीला लवकर इथून निघा नाही ते इकडून निघाले तुमच्या डोक्यात. अरे काय झालं? अहो काय आलं? काय जर माझा जीव गेला येणार होते का तुम्ही? अहो काय आलं? काऊन पांचटपणा करता? हा माणूस येड्यात काढतोय पार आम्हाला. 5 दिवसापूर्वी मला झाडं पाठवून देतो, अजून झाडं पाठवलं नाही. नाही नाही या आपल्याला नाही पटत. तर द्यायचं असेल तर तसं सांगा, मी नोकरी सोडून जातो निघून. मुंगीलाली तुमचीच गाडी भरून राहिलो आपण. सध्या काय झालं, कृष्णा नर्सरी मध्ये ना झाडं लावले का लगेच फळं चालू होतात. आणि त्यातल्या फोन जरी लावला ना घरपोच आपण झाडं पोच करतो. त्यामुळे ऑर्डर एवढ्या झाल्यात ना का त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होऊ राहिला. थोडं सहन करा आता. ओ कस्टमर तुम्ही हे सहन करा. ओ मालक मा पगार करा. आणि हे जरा गोपी तर्फे एक झाड धरा. आज वेटिंग माझ्या गाड्या विमानातून होतो लँड, सोबत बॉडी गार्ड हातात लेवलची कॅन. त्या बिझनेस मीटिंग मध्ये माझी एंट्री होते ग्रँड आणि बिझनेस माझा माइंड, लेवल माझा ब्रँड. जेव्हा गरीबीतून एंट्री मारली बिझनेसमॅन हल्ले, माझे पावर विचार बघून लोक खेळायला लागले सल्ले. माझा लेवल ब्रँड बघून आज मंत्री सुद्धा बोलले, ह्या पोराने हलून टाकले महाराष्ट्राचे 36 जिल्हे. आधी आपल्या भाकरीची सोय करा, मग आमची बाराबारी करा. विषय लेवलचा आहे. यांच्या सोबत व्यवसाय करून तुम्ही कमवू शकता महिन्याला लाखो रुपये. नमस्कार मित्रांनो, मी अभिभाऊ तांबे. आपण आलेलो आहोत भारतातील पहिली गुळाचा चहाचं प्रीमिक्स बनवणाऱ्या कंपनीत. तुमच्या ऑफिस साठी, शॉप साठी, हॉटेल साठी किंवा घरगुती चहा बनवण्यासाठी लागणारे प्रीमिक्स ते मिळते. चला आता आपण चहा बनवू. सर्वात पहिल्यांदा टाकू अर्धा लिटर पाणी, मग अर्धा लिटर दूध, मग टाकायचं मन शांतीचं जागरी टी प्रीमिक्स. 5 मिनिटं गरम करून घ्यायचं एकदम लाल होस्तवर. झाला रेडी आपला मन शांती प्रीमिक्सचा चहा. टेस्ट डायरेक्ट एकच नंबर, डायरेक्ट लेवलचा विषय. यांच्याकडे 48 पेक्षाही जास्त फ्लेवर्स अवेलेबल आहेत. मन शांती चाय बारला संपर्क करा आणि तुमच्या व्यवसायाला डायरेक्ट क्वालिटी आणि क्वांटिटीचा विषय करून टाका.
भारी माझं यश बघून रचला गेला डाव. आज कळून चुकलं खाकी प्रेम शब्दाचं नाव. या काळजावरती पडला खऱ्या प्रेमाचा घाव. ते झालं गेलं विसरून उभा थाटा तुमचा भाव. आज थाटात जगतो म्हणून जळणारे भेटले फार. या जळणाऱ्याला पुरून उरणारा माझा साथीदार. आज लकलकती चमकती ती संघर्षाची धार. आणि तुझा मित्र माझा विजयाचा भागीदार. बाबा एक दिवस मी पण असंच मोठा माणूस होणार आहे. जीवन झालं चालू आलं संकटाचं वादळ. माझं कष्ट पाहून फुटला त्या समुद्राला पाझर. कोणाला घाबरू नको बोलली बाप नावाची चादर. आणि शून्यातून केलं निर्माण विश्वास महासागर. हे विश्व माझं तयार काल डोळ्यात मी खटकलो. चळक्यांचा विचार सोडला आणि त्या कष्टाला चिटकलो. किती उलटून गेले वर्ष आणि पाहिलं संघर्ष. कामाच्या शोधामध्ये उन्हात तानात मी भटकलो. पण मनात दुःख ठेवून लोकांसमोर मी हसायचो. जीवनाचा विचार करत एकटा कोपऱ्यात मी बसायचो. वडापाव विकून खाल्लेल्या प्लेट मी पुसायचो. रात्रीची टपरी बंद करून भांडे मी घासायचो.